मित्रांनो, छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. प्राध्यापक सुभाष शिंदे सर के महाविद्यालय मानवत काल घरी आले आणि फोन केला होता. त्यावेळेला त्यांनी असा सांगितलं की त्यांचा जो मुलगा आहे त्याचा JEEचा अभ्यास करतोय, त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्या संदर्भात ते जय सरला भेटायला आले होते. मग घरी आल्यानंतर प्रति 1-2 तास चर्चा झाली. त्याच्याबरोबर जेवणसुद्धा झालं. सरांसोबत जेवण केलं. मॅडम पण आल्या होत्या, त्यांचा मुलगा पण आला होता आणि खूप खास वाटलं. आपल्याला शिकवायला सर आले म्हणून खास आम्ही त्यांचा सन्मानसुद्धा, म्हणजे आमच्या कुटुंबात कोणीही आलं तर त्याचा सन्मान होतोच. त्याचा मान सन्मान करणे आपलं काम आहे, कारण ते आपल्या घरी आलेले अतिथी आहेत. आणि सर विशेष करून ज्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं फर्स्ट इयरला असताना, जे सरांना तर 11वी-12वीला होते, मोठ्या ताईलासुद्धा मला वाटते सर शिकवायला होते. तर मग सर आणि मॅडम यांचा यथोचित सत्कार केला. सरसुद्धा नको म्हणत होते, परंतु ती आपली संस्कृती आपण पाळलं पाहिजे. आणि आपले गुरु आपल्या घरी आले ही मोठी गोष्ट आहे. विशेष करून ते त्यांच्या मुलाच्या अडचणीच्या संदर्भानं त्यांनी आपल्याला संपर्क केला, ही पण आपल्या कर्तृत्वासाठी फार मोठी गोष्ट आहे. आई बाबा हजर होतेच. त्याच्यानंतर बराच वेळ परत चर्चा झाल्या. अगदी 2-3 तासाचा हा प्रदीर्घ टप्पा झाला. कॉलेजच्या बऱ्याचशा आठवणी झाल्या, कॉलेजमधले काही क्षण झाले. नंतर जय सरांनी सविस्तर असं त्यांच्या मुलाला मार्गदर्शनसुद्धा केलं, कसा अभ्यास करायचा आहे, काय कुठलं पुस्तक वाचावेत, त्याच्या अनुषंगाने सुंदरसं एक सेशनच म्हणायला हरकत नाही. सरांचे आशीर्वाद घेतले, जय सरांनी घेतले, पूजा मॅडमनी घेतले. त्यांच्यानंतर मी आणि सोनिया मॅडमनीसुद्धा सरांचे आशीर्वाद घेतले, कारण ते आपले गुरु आहेत. आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. त्यांच्याच जो अंश असतो गुरुचा, तो काही ना काही आपल्या विद्यार्थ्यात आलेलाच असतो. म्हणून ही एक फार मोठी देण असते विद्यार्थी जीवनामध्ये. आणि सरांनीसुद्धा आईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर एक फोटो सेशन केलं, सविस्तर सरांचा सत्कार केला. खूप सुंदर असा दिवस गेला. त्याच्यामध्ये एक 3 तासापर्यंतचा टप्पा. बराच वेळ सरांनाही खूप कौतुक केलं की घरून निघू वाटत नाही आहे म्हणले, इतके झाडं वगैरे आहेत सुंदर. तर खूप सुंदरसं असं झालं. सरांनी त्याचबरोबर ताईंनी बाळांनीसुद्धा आई-बाबांचे दोघांचे आशीर्वाद घेतले. नंतर परत या म्हणून त्यांना आईनी इन्सिस्ट केलं. एक 3 तासापर्यंत खूप सुंदर असं एक कौटुंबिक वातावरण. विद्यार्थी दशेमध्ये असताना सरांच्या काही गोष्टी आठवायला लागल्या. सरांनी काय काय शिकवलं होतं मला आठवतं. इंग्रजीची धडे शिकवले होते. सरांचा स्वभाव हा फार शांत आहे. आणि नंतर मग सर परभणीला निघाले. तर असा एकंदरीत हा खूप सुंदर क्षण वाटला. खरं तर सरांच्या मुलासाठी आपण मार्गदर्शन करावं, हा सुद्धा खूप सुंदर क्षण होता. या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद.